हॅलो. चला या लेक्चरला आपण आता ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन जो आपला चॅप्टर नंबर 3 आहे, पार्ट 1 चा चॅप्टर नंबर 3, तो आता आपण आज स्टार्ट करणार आहोत. त्याचं बेसिक जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन आज आपण बघणार आहोत. ऑलरेडी वी विल आर ऑल्सो स्टडी ट्रिगोनोमेट्रिक रेशो, ट्रिगोनोमेट्रिक नंबर, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन, टाइप्स ऑफ ट्रिगोनोमेट्री, डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्युला. हे बरेच जे टाइप आहेत ते ऑलरेडी आपण 10th आणि 11th स्टँडर्डला त्याचा स्टडी केलेला आहे व्यवस्थित. ठीक आहे. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला बेसिक ज्या कन्सेप्ट आहे, फॉर एक्झाम्पल साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, त्यानंतर त्याचे जे अँगलचे व्हॅल्यू आहेत, त्यानंतर मल्टिपल्स जे फॉर्म्युलेज आहे, जे आपले बेसिक आयडेंटिटीज, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 एक्सेट्रा, जे आपले बेसिक जे रूल आहे ते रूल्स आपल्याला टोटल इथे स्टडी करायचे. त्यानंतर या चॅप्टर मध्ये काही बेसिक जे नवीन पॉइंट्स आहे ते पॉइंट आपल्याला इथं बघायचे. आता यामध्ये पहिलं जे आहे ते इंट्रोडक्शन आहे. जनरली 11th आणि 10th जे इंट्रोडक्शन आहे ते आपलं ऑलरेडी झालेलं आहे मागच्या लेक्चरला. तर आता जे बेसिक आहे ते आपण क्लिअर केलेलं आहे आपल्या पहिल्या फर्स्ट लेक्चरमध्ये. तर आता आपण इथं हा टॉपिक चालू करणार आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. यामध्ये पहिली जी कन्सेप्ट आहे जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आपल्याला बघायची आहे जनरल सोल्युशन. व्हॉट इज द प्रिन्सिपल सोल्युशन, व्हॉट इज द जनरल सोल्युशन. या ज्या दोन डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशनचा आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. त्यानंतर या डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला ट्रिगोनोमेट्रीचे काही स्टँडर्ड आपल्याला रूल्स बघायचे. त्यामध्ये साइन रूल असेल, कोसाइन रूल असेल, प्रोजेक्शन फॉर्म्युला असेल, या टाइपचे जे रूल आहे ते रूल आपल्याला बघायचे. आता यामध्ये स्टेट बोर्डच्या अँगलने हे तिन्ही रूल खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये थेरीसाठी तुम्हाला नेहमी 4 मार्क्सला या 3 रूलवरती एक क्वेश्चन असतो. सीईटीच्या अँगलने यावरती 2 क्वेश्चन असतात. जे सीईटीची तुमची एक्झाम असते त्यामध्ये पण तुम्हाला या 3 रूलवरती 2 क्वेश्चन विचारलेले असतात. आता पहिला जो बेसिक डेफिनेशन आहे आपली इंट्रोडक्शन मध्ये बघा. पहिली डेफिनेशन प्रिन्सिपल सोल्युशन. फर्स्ट डेफिनेशन प्रिन्सिपल ऑफ सोल्युशन. आणि सेकंड डेफिनेशन जी आहे नंबर 2 जनरल सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्री. ह्याच्या 2 डेफिनेशन आहे. फर्स्ट आहे प्रिन्सिपल सोल्युशन, सेकंड वन इज द जनरल सोल्युशन. ओके. So here first definition is general solution. What is the meaning of general solution? What is the meaning of principal solution? A solution of alpha. Suppose alpha is the one of the angle taking here. A solution of alpha. Here the trigonometric function lies between the interval 0 less than or equal to alpha less than or equal to 2 pi. This type इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. तुम्ही जो अँगल कन्सिडर करणार आहे, अल्फा असेल, थिटा असेल, एक्सेट्रा, जो अँगल तुम्ही कन्सिडर करणार आहे त्या अँगलची जी व्हॅल्यू आहे ती अँगलची व्हॅल्यू यामध्ये लाईज झाली पाहिजे. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाय. ठीक आहे. ही झाली तुमची प्रिन्सिपल सोल्युशनची जनरल डेफिनेशन. आता यामध्ये जनरल सोल्युशन जे आहे, जनरल सोल्युशन यामध्ये जी पिरियडिसिटी असते, ही पिरियडिसिटी इन्क्लूड झाली पाहिजे. मीन्स प्रिन्सिपल सोल्युशन नंतरची जनरल सोल्युशनची जी डेफिनेशन आहे आपली, यामध्ये बघा, यानंतर जनरल सोल्युशनची कन्सेप्ट आहे. ही जी कन्सेप्ट आहे ही ज्या प्रिन्सिपल सोल्युशन नंतरची जी पिरियडिसिटी इन्क्रीज होते त्यामध्ये ती कन्सेप्ट पूर्णपणे इन्क्लूड होते. बघा आता ह्या प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन याच्या 2 डेफिनेशन आहे. या डेफिनेशन वरती आपल्याला जे आपण रूल्स बघणार आहे आपले साइन रूल, कोसाइन रूल आणि त्यानंतर प्रोजेक्शन रूल, त्यावरची जे बेसिक पहिली एक्सरसाइज जी आहे आपली, त्याचे जे त्या फॉर्मॅट मधले, त्या फॉर्म मधले जे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे, तिथं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन असा क्वेश्चन असतो. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन, फाइंड द जनरल सोल्युशन. पण त्यावेळेस आपल्याला तिथे या डेफिनेशनचा यूज करावा लागतो. ओके. आता यानंतरचा जो पॉइंट आहे आपला, नेक्स्ट पॉइंट, यानंतरचा जो पॉइंट आहे आपल्याला बेसिक फॉर्म्युले जे आहे इथे जनरल सोल्युशन वरती डिपेंड्स असणार आहे ते बघायचे. बघा फर्स्ट फॉर्म्युला जो आहे इथं आपल्याला बघायचा आहे जनरल सोल्युशन फॉर सपोज साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा. सपोज साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा. हिअर साइन एक्स घेतलं तरी चालेल किंवा काही बुक्स मध्ये जे तुमचे सीईटीचे टेक्स्ट बुक आहे, सीईटीचे काही तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे बुक असतील तिथे त्यांनी साइन हे थिटा घेतलेलं आहे. अँगल जो आहे तो थिटा घ्या किंवा एक्स घ्या तरी चालेल.
तर याचं जे जनरल सोल्युशन आहे, आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. व्हेन sin x is equal to sin alpha, then we will write here the sin x. Suppose sin x is equal to sin alpha, consider. Then x is equal to, here write x is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha, where n belongs set of integer, where n belongs z. इथे बघा, हा जो अँगल आहे x, हा अल्फा आहे, तिथे अँगल आहे. आपल्याला sin x is equal to sin alpha ही जर कंडिशन असेल तर जनरल सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर जनरल सोल्युशन त्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करताना हा फॉर्म्युला यूज करणार आहे. x is equal to n pi plus minus 1 raised to n, here n belongs set of integers number into alpha. हा तुमचा फर्स्ट फॉर्म्युला होणार आहे. दिस इज आवर फर्स्ट फॉर्म्युला. second number is, suppose we will consider here cos x is equal to cos alpha. Suppose second formula condition is given here, cos x is equal to cos alpha, then the general solution of the cos x is equal to cos alpha. Cos x is equal to cos alpha, then x is equal to, right here, 2n pi plus or minus alpha. Same here, n belongs set of integer z. Okay, third number property here, suppose tan x is equal to tan alpha. Suppose third one condition is, suppose tan x is equal to tan alpha, then here the general solution is x is equal to n pi plus alpha. Similarly n belongs to z. ह्या ज्या तीन प्रॉपर्टीज आहे, ह्या खूप बेसिक प्रॉपर्टीज आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारलेला असतो, फॉर एक्झाम्पल सपोज हियर एक्झाम्पल sin x is equal to 1 by 2 here and find the general solution. sin x is equal to 1 by 2 हे फॉर एक्झाम्पल मी घेतलं. इथे असा क्वेश्चन असतो यामध्ये मेन्शन केलेला, फाइंड द जनरल सोल्युशन. मग sin x आहे, ऑलरेडी आपण ही प्रॉपर्टी जी आहे ती डिस्कस केलेली आहे. sin x is equal to sin alpha. इथे x and alpha विथ अँगल. ओके, हे जे ट्रिगोनोमेट्रिक जे तुमचं इक्वेशन आहे, या इक्वेशनला ते कम्पेअर करायचं. एक्झाम्पल ज्यावेळेस आपले चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करेल. आता फक्त ही अंडरस्टँडिंग तुमची महत्वाची आहे. sin x is equal to sin alpha, then our formula is create x is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha, where n belongs z. Similarly, second one equation, cos x is equal to cos alpha here, then getting x is equal to 2n pi plus or minus alpha, where n is belongs to z. And third one is tan x is equal to tan alpha. Similarly condition, x is equal to n pi plus alpha. इथे एक चेंज आहे बघा. चेंज असा आहे, ज्या वेळेस तुम्ही एक्स घेणार आहे, काही वेळ बुक मध्ये थेटा घेतलेला आहे, इथे एक्स इज इक्वल टू थेटा, इथे एक्स इज इक्वल टू थेटा. नोटेशन चेंज झालं तरी चालेल, त्याची जी प्रॉपर्टी ती सेम असणार आहे. नोटेशन वरती काही डिपेंड नाही. हा, इथे यासाठी म्हणलो फक्त मी, एकच्या जागी थेटा घेतला तरी चालेल. ओके, आता हे झाले आपल्या बेसिक कन्सेप्ट. आता जो फोर्थ नंबरचा आपला फॉर्म्युला आहे बघा, फोर्थ नंबरचा सिमिलरली यामधला फोर्थ नंबरचा जो फॉर्म्युला आहे, सपोज कन्सिडर हियर sin square x is equal to sin square alpha. Then general solution is, suppose consider fourth number formula, general solution sin square x is equal to sin square alpha. Then general solution becomes, our formula is given by, then general solution is become x is equal to n pi plus or minus alpha. Similarly n belongs z. sin x is equal to sin alpha, ती प्रॉपर्टी आपली फर्स्ट नंबरची डिफरंट आहे बघा, या फोर्थ नंबरच्या प्रॉपर्टीच्या कम्पेअर. सिमिलरली 5 नंबरची जी प्रॉपर्टी आहे, cos square x is equal to cos square alpha. Similarly, then our general solution is x is equal to n pi plus or minus alpha. Similarly here, as it is n belongs z. And third, sixth one is tan square x is equal to tan square alpha. Here tan square x is equal to tan square alpha. Similarly n belongs, इथे थर्ड नंबर, फोर्थ, 5 आणि 6, फर्स्ट पासून 6 पर्यंत जे n ची कंडिशन आहे ती सेम असणार आहे. इथे पण जे जनरल सोल्युशन आहे आपलं x is equal to n pi प्लस और मायनस अल्फा. हे जे स्क्वेअरिंग मधल्या ह्या तीन प्रॉपर्टीज आहे आणि ज्या बेसिक आहे, sin x is equal to sin alpha, cos x is equal to cos alpha आणि tan x is equal to tan alpha, त्या प्रॉपर्टी डिफरंट आहे बघा. यामध्ये आता एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सॉल्व्हिंग करणार आहे, सॉल्व्हिंग करताना आपल्याला हे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज तिथे आपल्याला फॉलो करायच्या आहे, मीन्स कम्पेअर करायच्या आहे. त्या जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असेल त्या एक्झाम्पलला आपल्याला या प्रॉपर्टींना कम्पेअर करून जे जनरल सोल्युशन असणार आहे आपलं, डिफरंट टाईपचा जो अँगल असणार आहे आपला, हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करायचा आहे.
आणि अँगल कॅल्क्युलेट केल्यानंतर तो आपल्याला जनरल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट कसा करता येईल याचा तिथं आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, सपोज यामध्ये आपण आता एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, सपोज हिअर कन्सिडर फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन. सपोज हिअर टेकिंग वन एक्झाम्पल, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन. एक्झाम्पल इज गिवन हिअर, cos theta is equal to 1/2. दिस इज अवर फर्स्ट बेसिक एक्झाम्पल. आपण ज्या आताच प्रॉपर्टीज बघितल्या त्या प्रॉपर्टीवरती आपण आता एक बेसिक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, cos theta is equal to 1/2 and our question is find the principal solution. What is the principal solution? Definition we will are already discussed. ठीक आहे, 0 to π लाईज इंटरवल मध्ये तो अँगल तुमचा लाईज झाला पाहिजे, त्यावेळेस ते प्रिन्सिपल सोल्युशनचे डेफिनेशन सॅटिस्फाय होणार आहे. ओके, cos theta is equal to 1/2. आता जो पिरियडिकचा जो टेबल आहे आपला, अँगल डिफरंट टाईपचे अँगल आहे बघा, 0, 30, 45, 60, 90, 180 इथपर्यंत जो टेबल आहे त्या टेबलमध्ये आपल्याला हे व्हॅल्यू चेकअप करायचे. यामध्ये ही व्हॅल्यू कोणत्या अँगलला लाईज होते, ही व्हॅल्यू 1/2 कोणत्या टाईपची आहे, ठीक आहे, कोणत्या अँगलला येते ती व्हॅल्यू आपल्याला चेकअप करायची. आता ऑलरेडी जे आहे ते आपण इथे गिवन राईटअप करणार. गिवन काय बघा, cos theta is equal to 1/2 ही व्हॅल्यू आहे. cos theta is equal to 1/2. ओके, मग cos theta हा 1/2 केव्हा कोणत्या अँगलला असतो, तो जो असतो तो 60 डिग्रीला असतो बघा. cos theta is equal to cos of 60 डिग्री. क्लिअर इट. आता यामध्ये तुमचा जो अँगल येणार आहे तो अँगल तुमचा 0 आणि 2π च्या इंटरवल मध्ये लाईज झाला पाहिजे, तेव्हा ते प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड आउट होणार आहे. मग इथे cos theta is equal to here cos of π/3. ओके, cos of π/3 याला मी अँगल फॉर्म्युला लिहिलं. तर इथे बघा, our principal solution is काय येईल बघा बरं, हा जो अँगल आहे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू π/3 लेस दॅन ऑर इक्वल टू 2π, हे तुमचं जनरल सोल्युशन येत आहे. याची अजून जर आपण पिरियडिसिटी जर चेक केली, याची ह्या इक्वेशनची जर आपण पिरियडिसिटी जर अजून चेक केली, π/3 ला जर आपण अजून जर एक्सटेंड केलं, तर याला जर एक्सटेंड केलं, cos theta is equal to cos of π/3 ही जी व्हॅल्यू आहे, ह्या व्हॅल्यूला आपण अजून मल्टिपल फॉर्म्युल्यानुसार एक्सटेंड करू शकतो. 11th ला आपले हे फॉर्म्युले झालेले बघा. सपोज हिअर cos 2π मायनस थिटा इज इक्वल टू cos theta. हा आपला 11th ला ऑलरेडी हा फॉर्म्युला आपण डिस्कस केलेला आहे. पिरियडिसिटीसाठी आपण हा फॉर्म्युला इथे यूज करतोय. हा जो अँगल आहे हा थिटा, दिस इज कॉल्ड ऍज द अँगल थिटा. या थिटाला तुम्ही या फॉर्मॅट मध्ये राईट करू शकता. मग हा जो थिटा आहे, थिटा मीन्स π/3 हिअर. ओके, मी इथे याला असं राईट करतो, cos ऑफ π/3. देन राईट हिअर, राईट हँड साइड टू लेफ्ट हँड साइड, cos ऑफ हिअर 2π मायनस π/3. याची पिरियडिसिटी चेक जर केली तर cos ऑफ 3 into 2 6, 6π मायनस π अपॉन 3 इज इक्वल टू cos ऑफ π/3. 6π मधून π गेले 5π उरता, दॅट इज cos ऑफ 5π अपॉन 3 इज इक्वल टू cos ऑफ π/3. म्हणजे cos π/3 चा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला भेटतोय cos 5π अपॉन 3. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपली ऑलरेडी लाईज होते 0 आणि 2π मध्ये. म्हणजे याचा अजून एक प्रिन्सिपल सोल्युशन काय भेटणार आपल्याला बघा बरं, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 5π अपॉन 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 2π. मग याचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन झाले. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन x इज इक्वल टू π/3 अँड सेकंड प्रिन्सिपल इज द 5π अपॉन 3. हे झालं बघा आपल्या ज्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहे, cos x इज इक्वल टू cos अल्फा, हे ज्या प्रॉपर्टी आपण बघितलेल्या आहे त्या प्रॉपर्टीनुसार आपण याच्यानुसार हे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड केलं. आणि आता जनरल सोल्युशन जर आपल्याला विचारलं तर cos x इज इक्वल टू cos अल्फा ही प्रॉपर्टी जस्ट आपण डिस्कस केलेली आहे अगोदर, तर ती प्रॉपर्टी आपण इथे यूज करून जनरल सोल्युशन इथं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग सिमिलरली या टाईपचं जर एक्झाम्पल आपण नेक्स्ट जर घेतलं बघा, सपोज sin x इज इक्वल टू, सपोज नंबर 2 एक्झाम्पल बघा, सेम नंबर 2, सपोज sin x इज इक्वल टू 1/2. sin x इज इक्वल टू 1/2. इथे जनरली काय करणार आपण, 1/2 हा अँगल कोणत्याला येतो, तो येतो बघा π/6 ला येतो आय थिंक. ओके, तर मग π/6 ला आल्यानंतर सेम त्या प्रोसेसनुसार त्याला त्याची पिरियडिसिटी कोणत्या अँगलला होते, तो प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये लाईज होतो का, डेफिनेशन ही फॉलो होते का, ते व्यवस्थित चेक करायचं आणि हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. ओके, आता यामध्ये बघा, यामध्ये पुढचं एक्झाम्पल आहे बघा, फाइंड जनरल सोल्युशन. सपोज हिअर वन इक्वेशन इज गिवन, sin x इज इक्वल टू 1/2. हा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे बघा. या क्वेश्चन मध्ये याच्या अगोदरचा जो क्वेश्चन बघितला आपण तो प्रिन्सिपल सोल्युशनचा बघितला. हा जो क्वेश्चन आहे आता हा आपल्याला जनरल सोल्युशनचा क्वेश्चन बघायचा आहे. या क्वेश्चन मध्ये जे डिफरंट टाईपचे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेले. डिफरंट टाईपचे इक्वेशन जे आहे बघा,
साइन एक्स इज इक्वल टू 1/2 आहे. साइन एक्स इज इक्वल टू काय आहे 1/2 आहे. तर साइन एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती मल्टिपल अँगल मध्ये कोणती येते ते बघायचं. आपण स्टार्टिंगला हिअर सपोज साइन एक्स इज इक्वल टू साइन हिअर टेकिंग साइन किती येतं हे बघा 30 डिग्रीला 1/2 असणार आहे. साइन जो आहे तो किती डिग्रीला असणार आहे 1/2 ला असणार आहे. ओके मग साइन एक्स इज इक्वल टू हिअर साइन ऑफ π/6 हा अँगल आला. साइन एक्स इज इक्वल टू साइन π/6. मग हा कोणता फॉर्म झाला दिस इज ऑफ द फॉर्म. दिस इज ऑफ द फॉर्म कोणता फॉर्मॅट मध्ये आला बघा बरं. साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ अल्फा या फॉर्मॅट मध्ये हे इक्वेशन आपल्याला भेटलं. दॅट इज अल्फा इज इक्वल टू π/6. अल्फा इज इक्वल टू π/6 ही व्हॅल्यू आपल्याला इथे भेटते. एक्स इज इक्वल अल्फा इज इक्वल टू π/6. हे स्टँडर्ड इक्वेशनला जर हे इक्वेशन कम्पेअर केलं तर अल्फा इज इक्वल टू π/6 ही व्हॅल्यू आपल्याला भेटते. मग जनरल सोल्युशन फाइंड करण्यासाठी देन जनरल सोल्युशन बिकम्स our formula is x is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. x is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. मग इथे अल्फाची व्हॅल्यू π/6 आहे. ती व्हॅल्यू ऍज इट इज जर पुट अप केली x is equal to n pi plus minus 1 raised to n into π/6. हे झालं आपलं जनरल सोल्युशन ऑफ व्हेन sin x is equal to 1/2. ठीक आहे. या टाईपचे जनरल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन हे जे टाईप आहे हे टाईप आपल्याला अजून बघायचे बघा. आज आपलं फक्त इंट्रोडक्शन झालं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं. ऑलरेडी आपण बेसिक चॅप्टर मध्ये आपलं इंट्रोडक्शन झालेलं आहे. आज आपण स्टार्ट केले चॅप्टरला. यामध्ये आता जी एक्सरसाइज आहे आपली 3.1 जे नेक्स्ट लेक्चर असेल आपलं लेक्चर नंबर 2 ट्रिगोनोमेट्रीचं त्यामध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन जे एक्सरसाइजचे एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. हे आपले टोटल बेसिक एक्झाम्पल आपण बघितले. आजच्या जे लेक्चरला जे फॉर्म्युले आपण लर्न केले ते व्यवस्थित तुम्ही अंडरस्टँड करायचे समजून घ्यायचे. काही डिफिकल्टी असेल तर शेअर करायचे नक्की. ठीक आहे. मग आज जे झालं ते आज आपण इथंच थांबूया कम्प्लीट करूया. आणि याच्या ज्या सायमल्टेनियसली ज्या नोट्स आहे त्या तुम्ही राईट करायचे आहे. ऑलरेडी ग्रुपवरती पण मी PDF सेंड करतोय. ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या नोट्स आहे ती मी सेंड करत चाललेलो आहे. तुम्ही त्या राईट करायच्या सर्वांनी आणि यातल्या ज्या काही जर डिफिकल्टी असेल तर त्या आपल्या ग्रुपवरती शेअर करायच्या. ठीक आहे. मग आज आपण इथेच थांबूया आणि उरलेले जे एक्झाम्पल आहे आपण लेक्चर नंबर 2 मध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. थँक्यू.